नमस्कार, मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभात. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 81 ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहे आणि मी ते आकर्षित करू शकत आहे. मी खूप आनंदी आहे, खूप सुखी आहे, मी निरोगी आहे, यशस्वी आहे, मी सर्वांचा सन्मान करतो, मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, विचार देऊ शकत आहे आणि या सर्वांमध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओमकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि जिथून आपण सोडणार तिथून पुन्हा एकदा घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास पुन्हा एकदा सोडायचा आहे. सावकाश करायचं आहे,
सुरुवात करूया. आणि आजही आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करणार आहोत. आता आपण रोज करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हळूहळू आपण त्याचा वेळ वाढवूया. पण आता सध्या तरी आपण रोज 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मितहास्य ठेवा. जे काही विचार येत असतील येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. आणि आज आपण काही मनाचे श्लोक म्हणूया. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंतानंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वै खरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मदानी ती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहू. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना दे नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विचारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू धंब भारू. जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि मी जेव्हा काही प्रार्थना म्हणत असेल, जसं मी मागे एकदम सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, त्यावेळी तुम्हाला येत असेल तर तुम्ही नक्की म्हणायचं आहे
किंवा मग ते शांतपणे ऐका, किंवा तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, तर असं आपल्याला करायचं आहे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आणि आजचा आपला विषय आहे चिंतनाचा, स्वतःवरती विश्वास असलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवणार तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. आपला स्वतःवरचा विश्वासच पहिले कमी असतो आणि त्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी सुरू करत नाही किंवा सुरू केल्यानंतर त्यामध्येच सोडतो. आणि त्यामुळे आपण जेवढं आपली कुवत असूनही आपण ते त्याप्रमाणे वागत नाही, तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून आपला स्वतःवरती विश्वास पाहिजे असला पाहिजे. जेव्हा तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तेव्हाच दुसऱ्यांचा पण बसेल. आणि मुळातच आपला स्वतःवरती, आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या बुद्धी कौशल्यावरती जेव्हा आपला विश्वास असेल तेव्हा तो एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन जे काही आपण करायला सुरुवात करतो त्यात ती पूर्ण ऊर्जा उतरते. त्यामुळे हा विश्वास पहिले तुमचा दृढ झाला पाहिजे. तो एवढा दृढ असला पाहिजे की कोणीही कितीही काही म्हटलं, काही सांगितलं गेलं तरी तो तुमचा दृढ विश्वास जो तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर आहे, तुमच्या बुद्धी कौशल्यावरती आहे, हे होता कामा नये, तो ढासळता कामा नये. त्यामुळे स्वतःच्या, आणि काय होते का, विश्वास ठेवा, करा, आणि ठीक आहे नाही झालं जे तुम्ही विचार केला असेल किंवा काय, तर त्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. पण आधी तो विश्वास असला पाहिजे. आणि एवढं नक्की आहे, जो विश्वास आपण जे म्हणतो ना, तो कधी येतो, तो आत्मविश्वास कधी येतो, ते करून करून शिकून आपल्याला तेवढं तरी नक्की कळतं की यस आपण करू शकतो, आपल्याला हे जमणार आहे. हा जेव्हा तुमचा आत्मविश्वास तो केल्यानंतरच होतो आणि तो येणार, तर ते होणारच. त्यामुळे तुमच्यामध्ये ती नकारात्मकता अशी नसलीच पाहिजे की बाबा मला तर विश्वास आहे, मी होणार आहे, पण मग होईल नाही होईल, ते होणारच नाही. जेव्हा तुमच्याकडे, मी तेच म्हणतोय, तो विश्वास असणार, दृढ विश्वास, तेव्हा ती गोष्ट होणार. 100% काय 1000% होणार ती गोष्ट. पण स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. स्वतःच्या कॅपॅबिलिटीवरती, स्वतःच्या ॲबिलिटीवरती, स्वतःच्या कुवतीवरती विश्वास करायला शिका. तर म्हणून मी हा आजचा चिंतनाचा विषय घेतला की स्वतःवरती विश्वास असलाच पाहिजे. तर यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत
नमस्कार.